मित्रांनो, तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे ना, त्यातून राजकारणातील महिलांना नेत्यांच्या गलिच्छ वर्तनाचा सामना कसा करावा लागतो हे डोळ्यानं पाहायला मिळणार आहे. सामान्य महिलांना सगळीकडेच वावरताना कमी अधिक प्रमाणामध्ये वाईट अनुभव येतच असतो. वाईट नजरा आणि अत्याचाराचा सुद्धा सामना त्यांना करावा लागतो. राजकारणामध्ये काम करणाऱ्या महिलांनाही अनेकदा असाच अनुभव घ्यावा लागतो. राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या महिलांच्या बाबत काही राजकीय नेतेच अत्यंत गलिच्छ विधानं करीत असतात. पण असे नेतेच किती नालायकपणा करतात, राजकारणातील महिलांच्या बाबत त्यांच्या कल्पना किती घाणेरड्या असतात, याचंच एक ज्वलंत उदाहरण आता समोर आलेलं आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आजूबाजूला लोकांची गर्दी असताना सुद्धा एक नेता महिला आमदाराला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो. आमदार महिला विरोध करते तरीही हा नेता त्यांना बिलगण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळं बघून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. केरळमधल्या एका सार्वजनिक कार्यक्रमातला हा प्रसंग आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चेरियन फिलिप यांनी आपल्याच पक्षाच्या महिला आमदार बिंदू कृष्णा यांच्याशी केलेल्या या गैरवर्तणुकीमुळे प्रचंड संताप व्यक्त होऊ लागलेला आहे. फिलिप यांनी आमदार असलेल्या बिंदू कृष्णा यांना सार्वजनिकरित्या मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्याला या महिला आमदारांनी अत्यंत कडक शब्दामध्ये आणि कृतीनं विरोध दर्शवला. त्यामुळे लोक या नेत्याची खरडपट्टी करीत आहेत, पण आमदार बिंदू कृष्णा यांच्या कृतीचं कौतुक देखील करीत आहेत. ज्येष्ठ म्हणून घेणाऱ्या नेत्यानं काय नालायकपणा केला बघा. अहो, नालायकपणा करावा तरी किती. मित्र थांबा, हा त्या नालायकपणाचा, हरामखोरीचा हा व्हिडिओ तुम्ही आधी बघा. मित्रांनो, आपल्याच पक्षाच्या महिला आमदाराशी हा नेता कसं गैरवर्तन करतोय तुम्ही बघा. आप क्या लगाना है? आप क्या लगाना है? एवढा हा नीचपणा. आजूबाजूला लोकांची गर्दी आहे, पत्रकार उभे आहेत आणि हा चेरियन फिलिप अचानक तिथं समोर येतो आणि महिला आमदाराला बळजबरीनं मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं इतक्या काही अचानकपणे, अनपेक्षितपणे सगळं घडलं की काय घडतंय हे कळायच्या आत सगळं घडूनही गेलेलं होतं. आजूबाजूचे लोक सुद्धा काही क्षण स्तब्ध झाले. महिला आमदारांनी मात्र स्वतःला सावरत त्याला आपल्यापासून दूर ढकललं. त्या अस्वस्थ झालेल्या दिसत आहेत आणि त्यांनी आपल्या देहबोलीतून विरोधही दर्शवलेला आहे. चेरियन फिलिप हे केरळच्या राजकारणातले एक अनुभवी चेहरा आहे, मात्र त्यांच्या या कृतीनं त्यांच्या अनुभवावरच आता प्रश्नचिन्ह उभं केलंय. प्रदीर्घ काळ डाव्या आघाडीमध्ये राहिल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेले होते. एका जबाबदार नेत्याकडून सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अशा प्रकारच्या बालिश किंवा
अमर्याद वागणुकीची अपेक्षा कोणालाही नव्हती. हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. सोशल मीडियावर देखील त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होतोय. आमदार असलेल्या महिलेसोबत जर हे असं सगळं काही घडत असेल तर कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिलांना राजकारणामध्ये कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागत असेल. महिलांनी राजकारणात यायला हवं असं म्हणायचं. कशासाठी रे, कशासाठी यायला हवं? नेत्यांना हे धंदे करण्यासाठी. एकीकडे म्हणायचं महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, सबलीकरण झालं पाहिजे, महिलांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, आणि दुसरीकडे मात्र ही अशी हरामखोरी. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? हा सगळा नालायकपणाचा कडेलोट पाहून तुम्ही काय म्हणाल? जरूर 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 सांगा मित्रांनो. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.